विद्यार्थी मित्रो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप आज झालेला जो पेपर आहे 9 फेब्रुवारी 2025 पेपर 1 मधला हा आहे सेट सी। चला, प्रश्न पहिला आहे मराठीतले पहिले 25 प्रश्न आहे। एकूण किती विराम चिन्हे येते याच्यामध्ये आपल्याला विराम चिन्हांची संख्या मोजायची। 1 2 3 4 5 आणि इथं त्यांनी दिलेलं एक पहिलं पूर्णविराम हा सुद्धा पकडावा लागेल। त्यामुळे एकूण विराम चिन्ह 6 येतील, कारण आणखी किती द्यावे लागतील असं विचारलं असतं तर 5 आलं असतं, परंतु काय दिलंय किती आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 ला ऑप्शन क्रमांक 3 येईल। चला, प्रश्न दुसरा, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदांचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे आणि तो येतोय स्वार्थ। ज्या वेळेला तो तिथे तिथं क्रियापदाचा जो अर्थ असतो तो स्वार्थ असतो निश्चितपणे। प्रश्न तिसरा आहे, पुढील पैकी सामासिक शब्दामध्ये तत्पुरुष समास नसणार तर यामध्ये यथाकाल, कालाप्रमाणे हा आहे अव्ययीभाव समास, दुसरा तिसरा चौथा हे तत्पुरुष समास आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येणार। चला, प्रश्न चौथा, खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे। खेळणार या ठिकाणी बसलेले कोण, बसणारे कोण। प्रश्न चौथा, खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे। प्रयोग ओळखताना कर्ता, कर्म हे आपल्याला कळले पाहिजे। बसणारे कोण, बसलेले काय, या दोन्ही प्रश्नाचं एकच उत्तर मिळतंय, त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय आणि त्यामुळे या वाक्याचा जो प्रयोग येईल अकर्मक कर्तरी, ऑप्शन क्रमांक 2। त्यानंतर काव्य पंक्तीतला अलंकार ओळखायचा आहे। या ठिकाणी तुल्य हा जो शब्द आहे तर हा शब्द उपमा अलंकार दाखवतोय, त्याचबरोबर ह्या चे वरून तुम्हाला यमक अलंकार वाटतोय, थोडंसं कन्फ्युजन आहे, परंतु या ठिकाणी उपमा हा अलंकार हे ऑप्शन गृहीत धरावं। पुढील पैकी काव्य संग्रह मंगेश पाडगावकरांनी लिहिलेला नाही तर तो आहे बाहुल्या, ऑप्शन क्रमांक 4। टोपण नाव आणि त्यांचं पूर्ण नाव आहे ती चुकीची जोडी, चुकीची जोडी तर ती आहे दिवाकर, ऑप्शन क्रमांक 3। धोंडो वासुदेव गद्रे। चला, कविता थोडीशी अवघड आहे, बऱ्याच जणांना ती लक्षात येत नाही। कवयित्रीचे मन खिन्न का झाले आहे तर कवयित्रीचं मन खिन्न होण्याचं कारण आहे बालपण संपल्यामुळे। पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आलेला नाही, जलधी हा या शब्दाचा अर्थ कवितेत आलेला नाही। विशेषण आणि विशेष्य, आता विशेष्य म्हणजे काय, नाव, तर यांची चुकीची जोडी, तर चुकीच्या जोडीमध्ये काय घेणार, दुसरा ऑप्शन आहे मुग्ध निरागस। त्यानंतर 11 ते 13 सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा प्रश्न बऱ्याच जणांना कन्फ्युजन करतोय। तर निशिगंध हे एक सुगंधित फूल आहे, ऑप्शन क्रमांक 4 11 ला। त्यानंतर हिरव्यागार छडीवर, ऑप्शन क्रमांक 1 आणि 13 ला या फुलाला गुलछडी असेही म्हणतात। या प्रश्नात अनेकांच्या चुका झालेल्या आहेत। वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडायचा आहे। अडचण, पेच, संकट समानार्थाचे शब्द आहेत, त्यामुळं संकल्प हा ऑप्शन तिसरा आपल्याला निवडायचा आहे। अशुद्ध शब्द निवडायचा आहे 15व्या मध्ये, तर तो असेल प्रदीप्त। अन्यायी माणूस 16व्या मध्ये घाशीराम कोतवाले। त्यानंतर शब्द अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे। समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी, ज्याला काय म्हणतो आपण, शिष्टाई, ऑप्शन क्रमांक 4 आहे। त्यानंतर चुकीचा अर्थ असणारी म्हण, त्यासाठी तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता शब्द तद्भव नाही, म्हणजे संस्कृत मधून येताना त्याच्यात बदल झालेले नाही।
तर यासाठी ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 आणि दोन्हीही अचूक पाहिजेत, दोन्ही अचूक पाहिजेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 संस्कृत या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संस्कृत या शब्दाचा उच्चार करताना अनुस्वार हा व सारखा उच्चारला जाईल. संधी विग्रह आणि संधी याच्यामध्ये चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 महा अधिक ऋषी पाहिजे होतं, तिथं मह अधिक ऋषी दिले. त्यानंतर 22व्या प्रश्नामध्ये क्रिया विशेषण अव्यय शोधायचंय, त्याचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे, तो आहे स्थलवाचक कोठे. ही क्रिया कोठे घडली? तर सभोवार. प्रश्न क्रमांक 23 अचूक विरुद्ध लिंगी जोडी शोधा आणि दोन्ही ऑप्शन शोधायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी शक्तिमान, शक्तिमती, तनय, तनया हे अचूक ऑप्शन आहेत. विरुद्ध लिंगी निश्चितपणे एकवचनी नाम कोणतं? 24व्या प्रश्नामध्ये वानगे आणि गाडगे हे दुसरं आणि तिसरा ऑप्शन आपण निवडूया. त्यानंतर 25वा प्रश्न आहे जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ. अधोरेखित शब्द आहे प्रयोग. तर या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ काय दाखवलेले आहे? दाखवलेले काय आहे? तर प्रयोग आहे. मग हे काय आहे? कर्म आहे. यानंतर पेपर 1 मधला विभाग 2 गणित. आता प्रश्न 26वा आहे. याच्यामध्ये आपल्याला उत्तर करायचंय. तर काय करा? 2 + 7 9, 9 - 9 0, 5 - 9 -4 आणि हे +4 होणार आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. त्यानंतर -8 आणि +3 -5 +6. तर ऑप्शन क्रमांक 4 आलं. 1 येणार आहे या ठिकाणी. त्यानंतर आता याचे अवयव पडता आले पाहिजेत, फॅक्टर पडता आले पाहिजेत. x² - 4 आहे, तर x - 2 x + 2 छेदाला x + 5 आणि x - 2. त्यानंतर या ठिकाणी x + 5 आणि 5 × 3 = 15 x - 3. त्यानंतर x - 3 आणि x + 2. चला जे कॅन्सल होत आहे ते कॅन्सल करून टाका. x + 5 x + 5 x - 2 x - 2 हे सगळंच कॅन्सल होत आहे आणि त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 येतोय a. त्यानंतर या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी 28व्या प्रश्नामध्ये a - b आणि a + b a² - b², त्यामुळे 16x चा चौथा जो घात आहे त्याचा वर्ग होतो आणि त्यामुळे 256x चा 8वा घात येतो. 81 चा वर्ग आपल्याला करत बसायची गरज नाही, शोधायचं काय? फक्त कोटी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल. त्यानंतर एका अभयारण्यामध्ये जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 आकाशात विहार करतायत, 1/3 झाडावर बसले, 1/8 जमिनीवर दाणे टिपत आहे आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. पक्ष्यांची एकूण संख्या करायची. यात काय करणार तुम्ही? 1/2 अधिक 1/3 आणि अधिक 1/8 या छेदाचा लसावी काढावा लागेल. तुम्ही छेदाचा लसावी या ठिकाणी 24 आला. तर या ठिकाणी पहा आपल्याला इथं 12 अधिक 3 × 8 = 24 8 × 24, त्यामुळे 12 × 8 = 20 आणि 3 = 23 23/24 एवढे या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन झालं. मग राहिलेले किती आहेत? तर 1/24. आता 1/24 ऍक्च्युअली 45 दिलेले, तर x बरोबर काढत असताना 45 × 24 हा गुणाकार करावा लागेल. 24 × 5 = 26, 24 × 2 = 48, 24 × 96 आणि हे 12 108. चौथा ऑप्शन आहे 1080. हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चूज करावा लागेल. प्रश्न 30वा आहे. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेले 100√3 चौरस सेंटीमीटर. समभुज त्रिकोणाची परिमिती करायची. आता समभुज त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी चूज करायचा. काय आहे फॉर्म्युला? तर √3/4 गुणिले बाजू वर्ग. तर
3/4 गुणिले बाजू वर्ग बरोबर 100√3. या ठिकाणी √3 ला √3 कॅन्सल करून टाका. भागिले 4 पण पलीकडे जाऊ द्या. बाजू वर्ग बरोबर काय आलं तर 100 गुणिले 4. आता बाजू काढायची तर बाजू काढताना वर्गमूळ निघालं 100 चं 10 4 चं 2. आपल्याला बाजू मिळाली 20 सेंटीमीटर आणि परिमिती विचारली. समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. त्यामुळे 20 त्रिक 60 सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर भागाकार 31व्या प्रश्नामध्ये 1+2 न भागायचे आणि 1+2 न भागल्यानंतर हा जो भागाकार आहे हा या ठिकाणी कसा येतोय पहा. x घन अधिक 2x वर्ग वजा x वजा 2. पहिल्या पदाला x ने डिवाइड केलं तर x घनाला x ने भागलं तर x वर्ग हा भागाकार आला. चला x वर्ग ने गुणून घेतलं x घन अधिक 2x वर्ग. चिन्ह बदलून घेतली. या ठिकाणी वजा x वजा 2 आलं. वजा x ला परत x ने आपण भागून घेतलं तर भागाकाराला वजा 1 x वर्ग वजा 1 वजा 1 ने मल्टिप्लाय केलं x अधिक 2 ला वजा x वजा 2. या ठिकाणी चिन्ह बदलून घ्या. बाकी किती आली 0. त्यामुळे इथं ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला निवडावा लागेल. भागाकार x वर्ग वजा 1 आणि बाकी 0. 4 वर्षापूर्वी अनिल आणि सुनील यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5. 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. त्यामुळे या ठिकाणी काय करू आपण अनिल आणि सुनील 4 वर्षापूर्वी 4x आणि 5x घेऊ. म्हणजे आजचं काय झालं 4x अधिक 4 आणि 5x अधिक 4. पण त्यांनी विचारले 4 वर्षानंतरच त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6 दिले. म्हणजे या ठिकाणी अधिक 8 केलं. मागचं 4 आणि पुढचे 4. आता तिरकस गुणाकार केला 7 चोक 28 7 56 साहेबांचे 30 30x 8 संख 48 30x वजा 28x 2x 2x बरोबर 56 वजा 48 8. x बरोबर किती आलं 4. आता x बरोबर 4 आलं. त्यांनी अनिलचं आजचं वय विचारलं. आता अनिलचं आजचं वय किती आहे आपल्याला माहितीये तर 4x अधिक 4 8 नाही तर 40 चोक 16 4 20. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. चला त्यानंतर आपल्याला ऍडिशन करायचे आहे. काय आहे 7.5 तास. त्यानंतर 45 मिनिटं म्हणजे किती पाऊण तास. 8.75 आणि 5.25 तास. ऍडिशन करून घ्या. 7 आणि 5 12 2 14 1 15 7 आणि 8 15 आणि 5 20 आणि 21 21 तास 30 मिनिटं. ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 34वा. तुम्हाला PQRS क्षेत्रफळ काढायचंय. हे एसएम 7 दिलंय. हे 25 आहे. त्यामुळे PS किती आलं 25. आता 7 24 25 हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे आणि या ट्रिपलेट मुळे तुम्हाला समांतरभुज पॅरलेलोग्रामची उंची मिळाली. आणि मग उंची मिळाली की संपला विषय. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाया गुणिले उंची. म्हणजे बेस इंटू हाईट केलं. बेस किती घेणार हे 60 आहे म्हटलं की SR 60 असेल. 60 गुणिले 24 24 संग 44. त्यामुळे 1440 चौरस मीटर. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती होतात किती लिटर पाणी मिळेल. प्रश्न 35वा आहे. आता याच्यामध्ये घनाचं घनफळ बरोबर काय फॉर्म्युला आपल्याकडं तर घनाचे घनफळ बरोबर बाजू घन. मग यामध्ये काय करावं लागेल आपल्याला 1.5 चा 1.5 चा क्यूब तर तो येतो 3.375 घनमीटर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आहे. परंतु याच्यात 2 ऑप्शन निवडायचे. तर 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. म्हणून 3.375 ला 1000 ने मल्टिप्लाय करा. लिटर मध्ये कन्वर्जन होईल. ऑप्शन क्रमांक 1. 36वा प्रश्न. एका दुकानदाराने 2 वस्तू
1200 रुपयाला विकल्याने पहिल्या वस्तूवर 20% नफा झाला, दुसऱ्या वस्तूवर 20% तोटा झाला. जर एखाद्या वस्तूच्या विक्री किमतीत समान नफा आणि तोटा होत असेल तर डायरेक्ट आपण जायचं पर्सेंट स्क्वेअर अपॉन 100. पर्सेंट किती 20 चा स्क्वेअर अपॉन 100. तर 400 भागिले 100 4% या ठिकाणी तोटाच होतो. म्हणजे नेहमी या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा आणि तोटाच होतो या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 37वा 225 चा वर्ग वजा 1. आता a स्क्वेअर वजा b स्क्वेअर त्यामुळे काय येणार इथं 225 वजा 1 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 225 अधिक 1 भागिले 15 चा वर्ग 225 अधिक 1. त्यामुळे हे काय करू आपण इथं कॅन्सल करू. 225 वजा 1 224. ऑप्शन क्रमांक 1 आला. 38वा प्रश्न. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बेरीज करायची आहे आणि बेरीज करताना साधं सोपं काय करू आपण की ज्या आपल्या चुका होतात त्या चुका कमीत कमी व्हाव्यात म्हणून काय करू तर मिली सेंटी डेसी मीटर हे एकदा लिहून घेतलं की परत अडचण येत नाही. तर मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो. आता त्या रकान्यामध्ये भरून टाका किमती. 4 डेका मीटर, 5 मीटर, 7 डेसिमीटर, त्यानंतर आहे 5 डेका मीटर, 8 मीटर, 9 डेसिमीटर, 2 डेका मीटर, 8 मीटर आणि 4 डेसिमीटर. या सगळ्यांचे ऍडिशन करून घ्या. 9 7 16, 16 4 20, हातचे आले 2, 8 8 16 5 21 आणि 2 23, हातचे आले 2, 5 आणि 4 9 4 13. आता हे 133 जे आलेलं आहे तर हे मीटर मध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 आहे. कारण याच्यामध्ये काय झालं आपल्याला डेका मध्ये 13 आणि मीटर मध्ये 3 आहे त्यामुळे हे 133 मीटर आपण पकडू. ऑप्शन क्रमांक 3. यानंतर प्रश्न 39वा. याच्यामध्ये का अर्धवर्तुळात एका वर्तुळाचा अर्धपरिघ आणि व्यास यांच्यातील फरक 4 सेंटीमीटर. अर्धपरिघ म्हटल्यानंतर या ठिकाणी 2 पाय r च्या निम्म पाय r आणि व्यास हा असेल 2r. याच्यामध्ये फरक आहे 4 सेंटीमीटरचा. तर या r हा कॉमन काढा. काय राहिलं पाय. पाय किती आहे 22/7. r बाहेर काढल्यावर राहिलं 2. त्यामुळे आता या ठिकाणी पहा r गुणिले इथं 7 गुणिले 14 काय राहिलं 8/7 बरोबर 4. r बरोबर 4 गुणिले 7/8 झालं. 4 1 4 4 2 8 7/2 म्हणजे किती आली त्रिज्या 3.5. आणि आता काय फॉर्म्युला लिहायचा एरिया बरोबर पाय असतो. तर 22/7 r किती आलं 3.5. तर आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या. 7 ने भागलं 0.5, 22 गुणिले 0.5 11, 11 गुणिले 3.5 या ठिकाणी येणार 38.50. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न आहे 40वा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातला फरक खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळाएवढा आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या तर ती आहे -1. यांच्यातला फरक आता काय वजा वजा अधिक झालं किती आलं 2. तर 2 म्हणजे कुणाच्या वर्गमूळा एवढा आहे 4च्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 घेतलं. ऑप्शन क्रमांक 3 4 आलं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीच्या तळाचा व्यास 7 मीटर दिलाय, उंची 2 मीटर आहे. त्या टाकीत किती पाणी मावे घनफळ काढायला पाहिजे. आता व्यासावरून त्रिज्या किती आली 3.5 मीटर. हाईट किती आहे 2 मीटर. आपल्याकडं वृत्तचिती आकार आहे त्यामुळे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे तर व्हॉल्यूम आहे पाय r स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करूया. तर पाय 22/7 r 3.5 आहे आणि h आहे 2. चला 7
35 0.5 22 गुणिले 0.5 आलं 11 आणि 11 गुणिले आता यामध्ये 3.5 गुणिले 2 7 11 7 77 हे कशामध्ये आलं घनमीटर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. परंतु 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर, त्यामुळे 1000 ने गुणून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 येईल 77,000 लिटर. हेही लक्षात घ्या की 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. चला प्रश्न क्रमांक 42 आहे. 65/57 च्या गुणाकार व्यस्त मध्ये 76/91 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त करायची. गुणाकार व्यस्त घ्या 57 छेद 65 या गुणाकार व्यस्त संख्ये 76/91 च्या गुणाकार व्यस्त म्हणजे 91/76. आता 13 × 5 = 65, 13 × 7 = 91, 19 × 57, 19 × 4 = 76. काय आलं 21/20. परंतु आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त, त्यामुळे 21/20 ची बेरीज व्यस्त येणार आहे वजा 21/20. ऑप्शन क्रमांक 2. यानंतर इथं 43व्या मध्ये आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि ही ऍडिशन ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी इथं डिटेल लिहून दाखवतोय. या ठिकाणी 4 × 4 8, 5 × 5 10, 4 × 3 12 आणि 13, 5 × 3 15 आणि 16. तर या ठिकाणी आपल्याला काय आलं ऑप्शन क्रमांक 1. या सर्व संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 7 ने सगळ्यांना निशेष भाग जातो. यानंतर 45व्या प्रश्नामध्ये भूखंडाच्या बाजू दिलेले, त्या भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचंय. त्यासाठी आपल्याला आधी काय काढावं लागतं सेमी पेरिमीटर a + b + c भागिले 2 50 + 30 + 40 50 + 30 80 120 भागिले 2 60 हे अर्धपरिमिती आहे. आता एरियाचा फॉर्म्युला लिहायचा. एरिया बरोबर √ s in bracket s - a s - b आणि s - c. त्यामुळे 60 गुणिले 60 वजा पहिली बाजू 50 10 60 वजा 30 30 आणि 60 वजा 40 20. यानंतर 60 ची फोड करू किंवा गुणाकार करून घेतला तरी पण चालते. आता 60 ची फोड 20 गुणिले 3 करू आणि हा शून्य इथं देऊन टाकू. आता हे बाहेर काढताना डबल 30 झालं 30 गुणिले 20. त्यामुळं 600 चौरस मीटर आणि 6 आर हे दोन ऑप्शन आपल्याला निवडायचे. कारण एका आर मध्ये 1 आर बरोबर 100 चौरस मीटर. प्रश्न आहे 46वा. याच्यामध्ये 3x + 3x + 1 बरोबर 108 आहे. आता यामध्ये 108 असेल तर याची फोड काय करू आपण 27 आणि 81 हे 108 आहे. 27 हा यामध्ये काय करू 3 चा तिसरा घात अधिक 3 चा चौथा घात म्हणजे 3 चा 1वा आणि x अधिक 1. तर x ची व्हॅल्यू किती. तर x ची व्हॅल्यू आपण किती आहे घेणार या ठिकाणी 3. ऑप्शन क्रमांक आहे 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 8463 आहे. त्यापैकी मोठी संख्या कोणती. तर 91 गुणिले 93 8463 येते आणि त्यापैकी मोठी संख्या आहे 93. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 48 आहे. स्क्वेअर रूट काढायचं आहे. आता याच्यामध्ये 31 गुणिले 32 गुणिले 30 गुणिले 33 हा गुणाकार करून त्याच्यामध्ये अधिक 1 करावं लागेल. हे थोडंसं देणार घ्या.
तर 31 गुणिले 32, 31 गुणिले 32. आता 32 चा पाडा जर येत नसेल या ठिकाणी 992 आलं. 992 गुणिले 33 त्रिक 99 आणि एक 0 दिला तर 9 गुणी 18, 99 81 ने 82, 99 81, 81 8, 89. त्यानंतर 8 2 9 8, 8 2 10, 9 10 2 12, 10 18 आणि 8. तर याच्यामध्ये अधिक 1 करा आणि त्याचं वर्गमूळ काढा. ऑप्शन क्रमांक 4 येईल. प्रश्न आहे, चला पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या गणांची सरासरी किती. आता याच्यामध्ये काय करायचं तर 1 चा घन 1, 3 चा घन 27, 5 चा घन 125, 7 चा घन 343, त्यानंतर 9 चा घन 729, यांची ऍडिशन करा. 9 3 12 आणि 5 17 आणि 7 24 आणि 25, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12, चला 1 8 आणि 4 12. आता याला काय करायचं 5 ने डिवाइड करा. 5 दुनी 10, 5 चौक 20, 5 5 25. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न 50वा. याच्यामध्ये एल आणि एम समांतर आहे. पी छेदिक आहे. डब्ल्यू ची किंमत करायची आहे. आता याच्यात 3 आणि 4 4x बरोबर काय झालं लिनियर पेअर मुळे काय झालं 180. x ची व्हॅल्यू 180 भागिले 4, 4 चौक 16, 4 पंचे 20. आपल्याला हे 3x ची किंमत करायची आहे. म्हणजे हे संगत कोण येते. मग 3x बरोबर तर 45 गुणिले 3 केलं 5 त्रिक 15, 4 त्रिक 12, 1 13, 135. ऑप्शन क्रमांक 2 डब्ल्यू ची किंमत. त्यानंतर 51वा प्रश्न वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. आणि यामुळं इथं काय दिलंय क्षेत्रफळ दिलंय 616, त्रिज्या आहे 14, त्याचा वर्ग आहे 196. आता त्रिज्या दिलेली आहे 42. आता 42 चा वर्ग करा आणि तुम्हाला काय करायचंय क्षेत्रफळ काढायचं. मग 42 गुणिले 42 करू शकता किंवा त्याचा वर्ग 1764 असं पण लिहा, काय अडचण नाही. आता समचलनात असल्यामुळे काय करणार आहे तिरकस गुणाकार आहे. तर क्षेत्रफळ बरोबर 616 गुणिले 42 गुणिले 42 आणि भागिले 196. 14 ने भागू. 14 त्रिक 42, 14 त्रिक 42, 3 त्रिक 9, 616 गुणिले 9, 9 संग 54, 9 1 9, 9 5 14, 9 संग 54 आणि 55. ऑप्शन क्रमांक ए. या ठिकाणी 5 नैकरेषीय बिंदू जोडून तयार होणारे. आता 5 नैकरेषीय बिंदू जोडून तयार होणारे जे आहेत ते आपल्याला शोधावे लागतील. तर 4 गुणिले 5 भागिले 2 10, तर 15 वजा 10 5. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला चूज करावं लागेल. प्रश्न 53 आहे. अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा खर्च किती. आता यामध्ये काय करू तर अर्धवर्तुळाकृती बागेची परिघ काढण्यासाठी 36/7 गुणिले 8 420, 7 1 7 7 चौकोन 42. तर सर्वप्रथम एक पदरीचं काढू. 6 36, 6 18, 3 21, 2160 एक पदरीला. आता गुणिले 5 केलं कारण 5 पदरी करायचे किंवा 5 गुणिले 60 केलं तर डायरेक्ट काय आलं 5 30 आणि हा 0 300. तर हे 3 शून्य देऊन टाका. 6 3 18, 3 1 3, 3 2 6. ऑप्शन क्रमांक 2
6,48,000 रुपये हा त्या तारेच्या कुंपणासाठीचा येणारा एकूण खर्च असेल. त्यानंतर 54व्या प्रश्नामध्ये PQR हा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये PA आणि QB यांचे जे बायसेक्टर आहे हे बायसेक्टर दिलेले आहे. तर हा कोण 70 आहे, त्यावरून PMQ चं माप करायचं. आता 180 मधून हे 70 वजा करा, 110 डिग्री ह्या दोन कोणांचं माप झालं. कोणाचं? अँगल P प्लस अँगल Q. पण ते 1/2 केल्यानंतर काय झालं? 1/2 P म्हणजे काय? x. 1/2 Q म्हणजे काय? y आहे. x अधिक y किती आलं? 55. मग आपल्याला काढायचं PMQ चं माप. मग 180 वजा 55 करा. तर ऑप्शन क्रमांक 3 125. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 55वा. AQP कोण हा 130 दिले, BRP 140 आहे, PQ 16 आहे, PR 12 आहे, QR काढायचे. आता हे QR काढण्यासाठी या ठिकाणी हा कोण किती आला? 50 180 वरून लिनियर पेअर. त्यानंतर हा किती आला? 40 आला 180 वरून. 50 अधिक 40 90, म्हणजे तिसरा जो कोण आला तो 90 आला. आणि 90 आल्यानंतर काय करायचं? ट्रिपलेट यूज करायचं. 12 16 20. तर QR किती आलं? 20. 56वा प्रश्न आहे 2300 रुपये छपील किमतीचा एक पंखा 2001 रुपयास गिरायकाला सूट देऊन विकला. गिरायकास शेकडा किती सूट दिली? तर पहिल्यांदा सूट काढून घ्या. सूट बरोबर हे 2300 वजा 2001 वजाबाकी करून घ्या. 299 रुपये सूट. शेकडा सूट बरोबर सूट छपील किंमत 2300 रुपये आणि गुणिले 100. तर आता 299 भागिले 23 करावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला हे पर्सेंटेज निघेल 299. 23 एके 23 उरले 6. 23 त्रिक 69. त्यामुळं तुम्हाला गिरायकाला मिळालेली जी सूट आहे ती मिळाली 13%. ऑप्शन क्रमांक 3. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची माप 3x अधिक 10 4x अधिक 30. आता सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. तर या ठिकाणी या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180. 4 आणि 3 7. 7x अधिक 40 बरोबर 180. 7x बरोबर 180 वजा 40 140. x बरोबर 140 भागिले 7 20 आलं. त्या कोणांची माप किती? तर 20 त्रिक 60 आणि 10 70. त्यानंतर 20 चौक 80 आणि 30 110. 70 110 वाला ऑप्शन आहे पहिला. यानंतर हा तर प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत फिक्स मध्ये असतो. तर फक्त आकडे बदलले जातात. 12 16 20 आता ट्रिपलेट आपण शिकलो त्यानुसार हे PR काढलं. काय करा? डायरेक्ट 12 गुणिले 16 बरोबर QM गुणिले 20. त्यामुळे QM काढताना 12 गुणिले 16 भागिले 20. तर 4 त्रिक 12 4 45 16 त्रिक 48 भागिले 5 5 9 45 5 6 30. ऑप्शन क्रमांक 4 9.6 सेंटीमीटर. त्यानंतर 28 सेमी बाजू असणारा चौरस दिले. जर बाजू 28 असेल हे मिड पॉइंट आहे तर हे 14 14 आलं. मिड पॉइंट दिले. आता चौरस ABCD हा आतला जो चौरस आहे या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं हा जो कर्ण आहे चौरसाचा कर्ण किती आला? 28√2. कसा काढला? चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले √2. आता याच्यावरून त्रिकोणाच्या मध्यबिंदूचं जे प्रमेय ते काय सांगतं? तर ही बाजू किती येते? 14√2. ह्या कर्णाच्या निव्वळ 14√2 आलं. आणि मग आता बाजू मिळाल्यावर आता काय करायचंय? ABCD चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. तर 14√2 चा वर्ग 196 गुणिले 2 6 12
9 दुनी 18 बे 392 ऑप्शन क्रमांक 2 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर आहे. 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल आणि 2 ऑप्शन निवडायचे. आता याच्यात काय करायचं, ताशी वेग आहे तो पहिल्यांदा मीटर पर सेकंद मध्ये करायचा. त्याला 5/18 ने गुणा म्हणजे 1000 छेद 3600 तर 18 × 18 18 × 72 हा वेग किलोमीटर पर सेकंद मध्ये किलोमीटर पर आर दिलता तो मीटर पर सेकंद मध्ये झाला. आता काम सोपं झालं कारण हे मीटर मध्ये दिले, हे मीटर मध्ये दिले म्हणून आपण मीटर पर सेकंद. आता लागणारा वेळ तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर काढताना काय करायचं, हे 1800 अंतर घ्या. कसं 1800 घेणार आहे तर 1000 मीटर लांबीची आगगाडी, बोगद्याची लांबी 800, 1000 अधिक 800 1800 आणि जो वेग आहे तो आहे 20 मीटर प्रति सेकंद. 90 सेकंद. पण 2 ऑप्शन निवडायचे, ऑप्शन क्रमांक 1 आणि 2. त्यानंतर तसा तसे ठराविक दराने एका मुद्दलाची 5 वर्षाची रास दिली 10800, 3 वर्षाची रास आहे 9600. मुद्दल आणि व्याजाचा दर करायचा आहे. आता याच्यात काय करायचं, 5 वर्षाची रास 3 वर्षाची रास यांची वजाबाकी करायची. ही वजाबाकी करून घ्या. 1120 हे 2 वर्षाचं व्याज आलं. आता 2 वर्षाच्या व्याजावरून 1 वर्षाचं व्याज काढा. 1120 भागिले 2, 2 केलं 2×5 10, 12 560. आपल्याला 3 वर्षाचं काढावं. 3 वर्षाचं काढायचं, 3 वर्षाची रास दिली तर 3 संग 18 5 त्रिक 15 1680. आता हे काय आलं, व्याज आलं. 9680 मधून हे 1780 वजा करा, 8000 रुपये हे मुद्दल आलं. पण मुद्दलाबरोबर व्याजाचा दर काढायचा. दरासाठी आपला काय फॉर्म्युला आहे, R बरोबर 100I भागिले PN. तर 100 गुणिले, आता 1 वर्षाचं व्याज घेऊ आपण. हे 560 रुपये 1 वर्षाचं व्याज आहे. मुद्दल आहे किती, 8000 रुपये गुणिले 1 वर्ष. चला हे 3 शून्याला 3 शून्य कॅन्सल करून टाका. 8 7 56. तर 8000 रुपये मुद्दल आणि व्याजाचा दर आला 7%. ऑप्शन क्रमांक 4. चला फळांच्या किमती 20% वाढल्यामुळे खप 10% कमी झाला तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती झाली. आता पहिल्यांदा आपण काय करतो, याच्यामध्ये 100 100 सगळं मानतो. तर 100 गुणिले 100 त्याचा जो एकूण खप आहे तो 10000 रुपयांचा होता. म्हणजे किंमत आणि खप 100 मानायचं दोन्ही. त्यानंतर किंमत 120 झाली पण खप 90 झाला. शेकडा दाणे कमी 92 अष्टोदर्शे 10800. 800 रुपयाची वाढ झाली. आता 800 रुपये किती रुपयावर वाढले तर 10000 रुपयावर वाढले. चला काय आलं, शेकडा 8 ही वाढ आली. त्यानंतर लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, उंची 20 सेंटीमीटर आहे. त्याचे घनफळ काढायचे आहे. शंकूच्या घनफळाचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय r/h 1/3 पाय 22/7. r आहे 21 गुणिले 21 आणि उंची आहे 20. 7 × 21 3 ला 3 कॅन्सल. आता 21 दुनी 42, 21 दुनी 42 440 गुणिले 20 2 दुनी 4 6 दुनी 12 4 दुनी 8 आणि 9 9240 घन सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न आहे 64वा. 12 दराने 10000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातला फरक किती. आता 2 वर्षाचं काढायचं असल्यामुळे पहिल्या वर्षाचं जे व्याज आहे त्या व्याजावरचं व्याज नुसतं आपण काढलं तरी फरक निघून जाईल. आता पहिल्या वर्षाचं जे व्याज असेल तर ते 10000 रुपयावर 12 दराने पहिल्या वर्षाचं व्याज काढून ते सोपं पडेल. चला
पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं 1200. आता 1200 रुपयावर 12% दरानं 1 वर्षाचं जे व्याज आहे ते व्याज करून द्या 144 रुपये आणि तेवढाच फरक पडेल. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर आहे प्रश्न 65वा 3.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारले. आता या प्रश्नामध्ये मात्र काय करायचं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं. म्हणजे या ठिकाणी a = p in bracket 1 plus r/100 raised to n. p ची किंमत आहे 10,000 1 अधिक व्याजाचा दर आहे 10/100 त्याचा तिसरा तर शून्याला शून्य कॅन्सल करा 10 1 10 1 11 तर 10,000 गुणुले 10 1 11 11चा तिसरा घात म्हणजे 11 गुणुले 11 1331 भागिले 10 होतं त्याचा घन 1000 झाला. 3 शून्याला 3 शून्य कॅन्सल करून टाका. या ठिकाणी अमाउंट किती झाली तर या ठिकाणी 1331 वर फक्त एक शून्य वाढवलं हे 13,310. आता या 13,310 वर यामध्ये हे आपलं 3,310 हे काय झालं आपलं व्याज. तर 3,310 हे 3 वर्षाचं व्याज आहे. आता आपल्याला अर्ध्या वर्षाचं व्याज करायचं आहे 3.5 वर्ष म्हणून हे 1/2 घेतलं 6 महिन्याचं आणि दर आहे 10 भागिले 100 हे दोन्ही शून्य कॅन्सल झाले. तर 2 ने भागलं बेसम 12 बेसम 12 बेपंचे 10. आता या दोघांची ऍडिशन करायची कुणाची 3,310 आणि 665.5. तर 3,975.50 ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचं प्रमाण 11% आहे. 600 लिटर दुधात मलईचं प्रमाण 8% आहे. सगळं दूध एकत्र केलं मिश्रणातलं मलईचं प्रमाण किती टक्के असेल. 400 लिटर दुधातली मलई काढून घ्या 400चा 11% काढा 44 लिटर मलई आहे. 600 लिटर त्याच्यात 8% मलई आहे हे 48 लिटर झाले. एकूण किती झालं 92 लिटर. आता हे 92 लिटर किती पैकी आहे 600 400 1000 गुणिले 100 तर 9.2% हे मलईचं प्रमाण असेल. आता त्याच वेळेला ऑप्शन 2 चूज करायचे 5 9 45 एक उरला 5 2 10 ऑप्शन आहे दुसरा आणि तिसरा. त्यानंतर 67व्या प्रश्नामध्ये a² + b² दिले a + b दिले ab दिले आणि a - b विचारले. आता a - b जर विचारलं असेल तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर = a + b दिले म्हटल्यानंतर a + b ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे -2ab येतं इथं +2ab येतं तर यासाठी इथं काय करू आपण -4ab म्हणजे बरोबर आपल्याला डावी उजवी समान. बरं a - b आपल्याला काढायचे a + b 23 आहे 4ab 4 गुणिले ab ची किंमत आहे 102 23 चा वर्ग 529 आणि वजा 408 9 वजा 8 1 202 121. आता त्याचं वर्गमूळ काढलं 11 ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न आहे 68 50 रुपयास 1 याप्रमाणे 100 वस्तू खरेदी केल्या म्हणजे खरेदी किंमत किती झाली 50 गुणिले 100 5000 रुपये. 2 वस्तू खराब झाल्या त्या सोसायच्या. आता 60 रुपयाप्रमाणे विकल्या राहिलेल्या एक वस्तू किती आहेत तर 100 मधल्या 2 वस्तू खराब झाल्या 98. आता पण विकताना 60 रुपयाप्रमाणे विकल्या 48 96 54 4 58 5880 म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कितीचा झाला तर विक्री वजा खरेदी किंमत 880 रुपयाचा प्रॉफिट झाला. शेकडा नफा बरोबर नफाचे खरेदी किंमत आहे 5000 गुणिले 100
5 ने भागा, 5 एके 5, 5 सत्ता 35, 5 संग 30, 17.6 ऑप्शन क्रमांक 2 हा नफा झाला. यानंतर एक वस्तू 216 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयाला विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? यामध्ये 300 वजा 216 करा, 84 रुपयाचा फरक आला. आता जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा, म्हणजे या ठिकाणी या दोन्हीची बेरीज करा. 2.5 आणि 1 3.5, 3.5 x म्हणलं तरी चालतंय, बरोबर 84. आता 3.5 ने डिवाइड करा, 84 वर 1 शून्य द्या, 35 दुनी 70 आणि 35 त्यानुसार आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 येईल 240. त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ही खरेदी किंमत किती आली? 240 रुपये. ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कृषी विभागाकडून एका शेतकऱ्याला 35% सूट मिळाल्यावर ठिबक संच 3,25,000 ला मिळालाय, तर छापील किंमत किती? आता 35% सूट याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू 65 रुपयालाच मिळणार आहे. आता ऍक्च्युअली किंमत आली 3,25,000. तुम्हाला काय करायचे? छापील किंमत करायची. तिरकस गुणाकार करा, 3,25,000 गुणिले 100 भागिले 65, 13 5 65, 13 दुनी 26, 13 5 65, 5 एके 5, 5 5 25. तर हा गुणाकार करा, तर 5 लाख. ऑप्शन क्रमांक 1 ही छापील किंमत आली. त्यानंतर या प्रश्नामध्ये 71व्या प्रश्नामध्ये प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या दिली. आता याच्यावरून रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं. तर हे 3.5 किती झालं? 7 झालं. तर हा काय झाला? 7 सेमीचा चौरस झाला. आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढताना चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ वजा, आता याच्यामध्ये पहा 1 2 3 4 4 सेक्टर होत आहेत, 4 वर्तुळ पकड्या होत आहेत, त्याचे मिळून एक वर्तुळ झालं, म्हणजेच वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. ते लहान वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या वेगळी आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काढताना बाजू आहे 7, 7चा वर्ग वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r वर्ग 22/7, पण त्रिज्या तिथं 3.5 घ्यायची कारण हे लहान आहे. त्रिज्या 3.5 घेतली आपण, पातळी 7 5 35, 22 गुणिले 0.5 11, 11 5 55, 11 3 33, 38.5. तर या ठिकाणी 49 मधून वजा करा, 10.5 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72. प्राप्तांक दिलेत, मध्यमान काढायचे. आता या सगळ्यांची बेरीज करायची. आता ही बेरीज किती येते? 146 अधिक x. आता मध्यमान 21 दिले म्हटले की काय करावं लागेल? 21 गुणिले 8 168. x ची किंमत काढताना वजा 146. तर x बरोबर 8 वजा 6 2, 6 वजा 2, 6 वजा 4 2. ऑप्शन क्रमांक 4 येईल 22. त्यानंतर 73व्या मध्ये पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी कोणते पद मिळवावं लागेल? तर यामध्ये एक लक्षात घ्या, हे a² आणि हे b². 2ab हे जे पद आहे ते 2ab चं पद मिळवावं लागतं. त्यासाठी 2 गुणिले 7x गुणिले 1/7x. 7x ला 7x कॅन्सल झालं, 2 आणि वजा 2, कारण a वजा b कंसाचा वर्ग आणि a अधिक b कंसाचा वर्ग, दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त 2ab चे चिन्ह बदलते, त्यामुळे अधिक 2 वजा 2. ऑप्शन क्रमांक 1 आणि 3. प्रश्न 74वा. फळझाडांची संख्या विचारली. काय करा? ह्या सगळ्यांची बेरीज करा. 30 आणि 15 45, 10 55, 20 75% झालं. मग राहिले किती? 25%. 25% म्हणजे काय आहे? 25/100.
तर 25/100 आहे. या ठिकाणी आपण काय करू, 25/100 गुणिले x बरोबर नारळाची झाडं राहिली 280. त्यामुळे x बरोबर 280 गुणिले 100 भागिले 25. 25 चौक 100. या ठिकाणी 28 चौक 12 दर्शे 1120. या ठिकाणी एकूण फळझाडं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे. 75वा शेवटचा प्रश्न आहे, ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची संख्या. एकापेक्षा जास्त बिया असतात लिंबू, चिक्कू आणि संत्री. तर 15, 10, 25 आणि 20 45. 45 टोटल 1120. तर 112 गुणिले 45. 5 दुनी 10, 5 एक्के 5 आणि 6, 4 दुनी 8, 4 एक्के 4, 4 एक्के 4, 6 8 14, 5 5 10. आता भागिले आहे 10, 504. ऑप्शन क्रमांक 2 आहे. यानुसार हा पेपर 1 आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे.